आणि मंडळी आता बातमी ही मुंबई क्रिकेट असोसिएशन मधल्या नव्या युतीची आणि ती युती आहे पवार आणि शेलार। मंडळी एमसीच्या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात यंदा पुन्हा युती पाहायला मिळते। गेल्या वर्षी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पवारांकडून अजिंक्य नाईक आणि शेलारांकडून संजय नाईक असा सरळ सामना झाला होता आणि त्यात अजिंक्य नाईकांची सरशी झाली होती। यंदा अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड ही निश्चित झाली आहे, तर शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या नावाचं पॅनल हे त्यानंतर जाहीर करण्यात आलं। या पॅनलमध्ये अध्यक्षपदाचे एकमेव उमेदवार अजिंक्य नाईक यांच्यासह उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जितेंद्र आव्हाड, संयुक्त सचिव पदाचे उमेदवार म्हणून गौरव पय्याडे, खजिनदार पदाचे उमेदवार म्हणून अरमान मलिक आणि कार्यकारिणी सदस्य पदाचे विविध उमेदवारांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे मिलिंद नार्वेकर यांचं नाव आहे। दरम्यान उन्मेष खानविलकर आणि निलेश भोसले यांनी एसपी पॅनल म्हणजे स्पिरिट ऑफ मुंबई असं एक पॅनल जाहीर केलंय आणि त्या पॅनलकडून खानविलकर स्वतः सचिव पदाची तर निलेश भोसले हे संयुक्त सचिव पदाची निवडणूक लढवत आहेत। एसपी पॅनलनं उपाध्यक्ष पदासाठी जितेंद्र आव्हाडांनाच तर खजिनदार पदासाठी सुरेंद्र शेवाळेंना पाठिंबा दिलाय। कार्यकारिणी सदस्य पदासाठी एसपी पॅनलच्या यादीतही मिलिंद नार्वेकरांचं नाव आहे आणि म्हणूनच कदाचित एसपी पॅनल म्हणजे स्पिरिट ऑफ मुंबई आहे की शरद पवार पॅनल आहे असा प्रश्न मुंबई क्रिकेटच्या वर्तुळात सध्या चर्चेला जातोय। आणि आता आपण पाहूयात एमसीएच्या पदाधिकारी पदांच्या लढती या कशा होणार आहेत। अजिंक्य नाईक हे बिनविरोधच असतील। उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड, नवीन शेट्टी, सचिव पदासाठी शाह आलम शेख आणि उन्मेष खानविलकर, संयुक्त सचिव पदासाठी गौरव पयाडे आणि निलेश भोसले आणि खजिनदार पदासाठी अरमान मलिक विरुद्ध सुरेंद्र शेवाळे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीएच्या अध्यक्षपदाचे एकमेव उमेदवार असलेल्या अजिंक्य नाईक यांना सत्र न्यायालयाने तुर्तास दिलासा दिलाय। त्यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका ही सत्र न्यायालयाने फेटाळली आहे। स्टायलो क्रिकेटर्स क्लबचे प्रतिनिधी शाह आलम शेख यांनी नाईक यांच्या उमेदवारीला सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं। नाईक यांच्या उमेदवारीला आता मुंबई उच्च न्यायालयात एक नव्यानं आव्हान देण्यात आलंय आणि त्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी होणार आहे। अजिंक्य नाईक यांनी एमसीएच्या कार्यकारिणीत सलग 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय आणि या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर उद्या निवडणुकीचं भवितव्य ठरू शकतं। मंडळी शरद पवार आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची